नमस्कार, मी स्नेहल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, पंचांगानुसार शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे. दरवर्षी प्रतिपदा तिथीपासून तर नवमीपर्यंत आपण नवरात्री साजरी करतो. अशा वेळी घरोघरी घटस्थापना, कलशस्थापना केली जाते. तुपाचा अखंड दिवा देखील लावला जातो. यासोबतच दुर्गा सप्तशतीचे पाठ घरोघरी केले जातात. यासोबत अजून एक महत्त्वाचं काम केलं जातं, ते म्हणजे हवन. हवनाशिवाय नवरात्रीची पूजा ही अपूर्ण मानली जाते. शास्त्रोक्त पद्धतीने हवन करण्यासाठी संपूर्ण हवन सामग्री लागते, परंतु ज्यांना हे शक्य नाही ते घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्य वापरून हवन करू शकतात. तर हे हवन कोणी करायचे, कसे करायचे याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की अखंड दिवा लावतात किंवा कित्येक जण अखंड दिवा देखील लावत नाही, साधी घरगुती पूजा करतात. तर अशा मंडळीसुद्धा हे हवन करू शकतात. कारण नवरात्रीत हवन केल्यामुळे जे घरात नकारात्मक ऊर्जा आहे ती समूळ नष्ट होते. घरातील सर्वांना आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी लाभते. आणि देवीचे मंत्र म्हणून आपण ह्या हवनामध्ये आहुती देत असतो आणि स्वाहा म्हणायचे असते. यालाच हवन करणे असे आपण म्हणतो. तर हे हवन कोणी करायचे, कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. आता हवन कोणी करायचे, तर घरातील कोणतीही व्यक्ती हवन करू शकते. स्त्री, पुरुष किंवा जोडी किंवा घरातील इतर सदस्य देखील हवन करू शकतात. आता हवनाची वेळ कोणती आहे, तर सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत हवन कधीही करू शकता तुम्ही. ग्रंथ तुम्ही वाचताय, त्याचं पारायण करताय, तर सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 तिथी नवरात्रीमध्ये अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या आहेत. या 3 तिथींपैकी तुम्ही अष्टमी किंवा नवमी या दिवशी हवन करू शकता. हवन केल्यामुळे आपल्याकडून जर काही चुकीची कर्म घडून गेली असतील, पाप असेल, त्याचा समूळ नाश होतो आणि आपल्याला भरपूर पुण्य लाभते. अंबामातेची आपल्यावरती कृपा होते. तर घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसे हवन करायचे त्याचे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्याला फुलं, हळद, कुंकू, रांगोळी, विड्याची 5 पाने कलशावर मांडण्यासाठी लागणार आहेत. 1 नाणं लागेल, सुपारी 2 लागणार आहेत, नारळ, तुपाचा दिवा लावणार आहोत आपण आणि तुपाची 1 वाटी घ्यायची, कारण ती हवन करताना स्वाहा करायला आपल्याला तूप लागतं. सोबतच समिधा म्हणजेच तुम्ही जे अर्पण करणार आहात तर ती लाकडं रुई, पिंपळ, शमी, औदुंबर यांची लाकडे असतात. पूजा भंडार सामग्री दुकानात तुम्हाला ती अवश्य भेटतील. शेणाची गोवरी भेटेल. जर शेणाची गोवरी नसेल तरी काहीच हरकत नाही. तुम्ही नारळ सोलल्यानंतर त्याची जी वरची साल असते ती कापसाप्रमाणे पिंजून घ्यायची. कापूस जो आहे तो तुपात बुडवून घ्यायचा आहे. धूप घ्यायचा आहे. तीळ, तांदूळ, साखर, काळे तीळ, लवंग इत्यादी जे धान्य तुमच्या घरी उपलब्ध असेल ते धान्य घ्यायचं आहे. देवासमोर म्हणजेच पूर्व दिशेला तुम्ही हे हवन करू शकता. हे सर्व साहित्य मांडण्यापूर्वी तुम्ही देवघराची जागा छानशी स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे एक पाट पसरवून घ्यायचा आहे. पाट पसरवल्यानंतर घरभर संपूर्ण गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व शुद्धी होऊन जाते. तुमच्याकडे जर हवनाचे भांडे असेल तर उत्तमच, आणि जर नसेल तर तुम्ही आरतीचं मातीचं भांडं असतं ते देखील इथे वापरू शकता. पाटाभोवती संपूर्ण छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. जो हातावरती दोरा बांधला जातो हवन झाल्यानंतर तो दोरा इथे घ्यायचा आहे. हवन प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला कापूर देखील लागणार आहे. कापूर घ्यायचा आहे. सोबतच त्या भांड्यामध्ये खाली माती लागणार आहे. ती थोडीशी माती देखील तुम्हाला घ्यायची आहे. आणि लवंग देखील अर्पण कराव्या लागतात आहुतीमध्ये. त्या अर्पण करण्यासाठी लागणार आहेत. तुळशीपत्र लागणार आहेत. अशा प्रकारे घरात जे जे साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. मी इथे आहुतीसाठी सप्तधान्य घेतलेले आहे. काळे तीळ, जवस, गहू, बाजरी, तांदूळ इत्यादी धान्य घेतलेली आहेत. त्याची आहुती देण्यासाठी घेतलेली आहेत. घरातलीच धान्य आहेत. पूजेची मांडणी करून घेऊयात. पाटाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर 2 समया प्रज्वलित करायच्या आहेत. पाटावरती तांदळाच्या 3 राशी तयार करायच्या आहेत. पूजेच्या ठिकाणी आणि घरभर सर्वत्र आपण तुळशीपत्र आणि गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि जागेची आणि घराची संपूर्णपणे छान शुद्धीकरण करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर देवी लक्ष्मीसाठी 8 पाकळ्यांचं तांदळाचं कमळ काढून त्याच्यावरती देवीची मूर्ती विराजमान करायची आहे. तुमच्याकडे घरात जी काही मूर्ती असेल तिची तुम्ही पूजा करू शकता. तिला फुलं अर्पण करायची आहेत. हळद कुंकू अर्पण करायचं आहे. पूजेची सुरुवात आपण गणपतीच्या पूजेपासून ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपतेय नमः. ओम स्वाहा. आता आपण भगवान विष्णूंची जी नावं घेणार आहोत. पहिल्या 3 नावांमध्ये आपण जलार्पण स्वतः आचमन करणार आहोत. त्यानंतर आपण खाली अर्पण करणार आहोत. तर ओम श्री केशवाय नमः. पाणी पिऊन घ्या. ओम श्री नारायणाय नमः. पाणी पिऊन घ्या.
ओम श्री श्रीधराय नमः. पाणी पिऊन घ्या. त्यानंतर चौथ्या नावापासून आपण ते अर्पण करणार आहोत. ओम श्री अच्युताय नमः. ओम श्री अनंताय नमः. ओम स्वाहा. ओम श्री दामोदराय नमः. स्वाहा. ओम श्री श्रीधराय नमः. स्वाहा. ओम श्री गोविंदाय नमः. ओम स्वाहा. ओम श्री ऋषिकेशाय नमः. स्वाहा. ओम श्री त्रिविक्रमाय स्वाहा. ओम श्री पद्मनाभाय स्वाहा. श्री मधुसूदनाय ओम स्वाहा. जो दिवा आपण पूजेसाठी वापरणार आहोत त्या दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे. तुपाचा दिवा आज आपण लावणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपण दिवा ठेवणार आहोत त्या ठिकाणी देखील पाण्याने जागा स्वच्छ अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. हळद कुंकू आणि दिवा आपण लावणार आहोत. हवन करताना जे मंत्र आपण म्हणतो, जी आहुती आपण देतो आणि त्यानंतर त्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या मंत्रांच्या सानिध्यामध्ये हा जो दोरा असतो तो दोरा हवन करणाऱ्याने आपल्या हातावरती बांधायचा असतो, जेणेकरून त्याची सर्व वाईट गोष्टींपासून, नजर लागण्यापासून, येणाऱ्या संकटांपासून सुरक्षाही होते. म्हणून हवनानंतर हा दोरा हातामध्ये हवन करणाऱ्या व्यक्तीच्या बांधला जातो. तो आपण इथे ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यावरती सगळ्या मंत्रांचा आणि पूजेचा प्रभाव होईल आणि सर्वात शेवटी आपण तो हातामध्ये बांधणार आहोत. ओम वामनाय नमः स्वाहा. आणि इथे देवीच्या मधोमध आपण दिवा ठेवणार आहोत. तर सर्वात अगोदर गणपती बाप्पा, सुपारीच्या स्वरूपात आपण गणपती बाप्पाची पूजा केली. त्यानंतर दिवा प्रज्वलित केला आहे देवी आईसाठी आणि इथे कलश स्थापन केलेला आहे. तर आता आपण होम हवन कसं करायचं ते पाहूयात. ओम श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. स्वामी गगनगिरी जय शरणम. श्री दत्त गगनगिरी जय शरणम. ओम श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. ओम श्री सद्गुरुभ्यो नमः. आता आपण हातामध्ये सर्वप्रथम थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर एक फूल घेतलेलं आहे. हा एक संकल्प आहे, जेणेकरून आपण देवीची ज्या संकल्पाने पूजा करत आहोत, जी गोष्ट आपल्याला मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशा उद्देशाने हा संकल्प केला जातो. त्या फुलावरती आता आपण अक्षता आणि हळद कुंकू वाहून घेणार आहोत. मनोमन देवी मातेचं स्मरण करूयात आणि आता म्हणायचं मम सहकुटुंबस्य कायिक वाचिक मानसिक सकल दोष परिहारार्थ सकल ग्रह पीडा दोष निवारार्थ स्थिर लक्ष्मी कीर्तिलाभ शत्रुपीडा पराजय रुद्राविष्ट सिद्ध्यर्थे गणपती पूजनम करिष्ये. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थे तंत्र मंत्र जप पूजन उपवास होम हवन कलश स्थापनाधी करिष्ये असं म्हणून आपण आपल्या हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. हात स्वच्छ करून घ्यायचा. आता आपण गणपतीची स्थापना केली, कलशाची स्थापना केली, दिव्या जो प्रज्वलित केली आहे ज्योतीची देखील स्थापना केली. आता ज्या ठिकाणी आपण होम हवन करणार आहोत त्या जागेची देखील आपल्याला शुद्धी करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण तुळशीने गोमूत्र शिंपडून घेणार आहोत. या ठिकाणी सर्वत्र गोमूत्र शिंपडून त्या जागेची शुद्धीकरण करणार आहोत. शुद्धी करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. तसेच या संपूर्ण पूजेच्या अगोदर आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील आपण गोमूत्र शिंपडून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी हळद कुंकू आणि अक्षता आपण वाहून घेणार आहोत. सर्वप्रथम हळद कुंकू आणि अक्षता आपण वाहूयात. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. आता यावरती आपण जो होम हवन करणार आहोत ते पात्र आणि पण आता आपला हवन कुंड ठेवलेला आहे आणि सगळी सामग्री रचून घेतलेली आहे. ह्या ज्या अक्षता आहेत याच्यावरती तूप पसरवून घेणार आहोत, म्हणजे ह्या तूपयुक्त अक्षता होतील आणि होम हवनासाठी आपण ह्या अक्षता अर्पण करणार आहोत. महाध्वजे सहस्रनये चोज्वले वृत्रप्राणहरे चंद्री नारायणी नमोस्तुते. शिवम दूती स्वरूपेण रुद्रदैत्यं महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टीस्थिती विनाशानं शक्तिभूते. देवांनी प्रार्थना केल्यानंतर दुर्गादेवी प्रसन्न झाली. देवांनी तिला विचारले, हे महेश्वरी, असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे तू शीघ्रतेने येऊन संकटात सापडलेल्या जीवांचे रक्षण करतेस.
हे देवदेवेश्वरी, तो उपाय कितीही गुप्त असेल तो तू आम्हाला अवश्य सांग. देवांची अशा प्रकारची प्रार्थना ऐकून दयामयी दुर्गा देवीने देवांना अत्यंत गोपनीय आणि दुर्लभ असे रहस्य सांगितले. यात देवीच्या 32 नावांची माला गुंफलेली आहे. देवी म्हणाली, ही माझी 32 नावांची माला सर्व प्रकारच्या आपत्तींचा नाश करणारी आहे. ती तुम्ही नक्की श्रवण करा. दुर्गा, दुर्गतीशमणी, दुर्गापाद निवारिणी, दुर्गमधेच्छिणी, दुर्गसाधिनी, दुर्गनाशिनी, दुर्गोत्तधारिणी, दुर्गा निहन्नी, दुर्गामापहा, दुर्गम ज्ञानदा, दुर्गदैत्य लोकदानवला, दुर्गमा, दुर्गमालोका, दुर्गात्मात्म स्वरूपिणी, दुर्गमार्गप्रदा, दुर्गम विद्या, दुर्गमाश्रिता, दुर्गमज्ञान संस्थाना, दुर्गम ध्यान भासिनी, दुर्गमोहा, दुर्गमगा, दुर्गमार्थस्वरूपिणी, दुर्गमासूर संवत्री, दुर्गमायुधधारिणी, दुर्गमोडगी, दुर्गमाता, दुर्दम्या, दुर्गमेश्वरी, दुर्गभीमा, दुर्गभामा, दुर्गभा, दुर्गधारिणी, नामवाली मिमायस्तु, दुर्गा या मम मानव, प्रत्यष्ट सर्व भयंतु मुक्ते भविष्यती न संशय. आता आपण सर्वात आधी देवीची आरती घेऊयात. प्रथम मा जगदंबेची, महालक्ष्मीची आरती घेऊयात. त्यानंतर दुसरी आरती असेल ती नवरात्रवासिनीची आरती. सर्वप्रथम आपण गणपतीच्या आरतीपासून सुरुवात करूया आणि मग देवीची आरती. आगपेटी किंवा इतर अगरबत्ती अशी कोणतीही वस्तू न वापरता आपण देवघरातील कापुराने त्या ज्योती प्रज्वलित करायच्या आहेत. आता आपण आहुती द्यायला सुरुवात करूयात. सर्वात पहिली आहुती असणारे गणपती बाप्पांच्या ओम गणगणपते नमः या मंत्राच्या आपल्याला 11 आहुत्या द्यायच्या आहेत. ओम शुद्ध तूप हवनकुंडामध्ये आपण टाकणार आहोत. स्वाहा म्हणताना आपण ते अर्पण करणार आहोत. गणपती बाप्पाची 11 वेळा आहुती. ओम गणगणपते नमः ओम स्वाहा, 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 ओम गणगणपते नमः स्वाहा, ओम गणगणपते नमः ओम स्वाहा, ओम गणगणपते नमः ओम स्वाहा. आता आपण नवग्रह जे आहेत त्यांची देखील आहुती देणार आहोत. सर्वप्रथम ओम सूर्याय नमः स्वाहा, ओम सोमाय नमः स्वाहा, ओम भौमाय नमः स्वाहा, ओम बुधाय नमः स्वाहा, ओम बृहस्पतेय नमः स्वाहा, ओम भार्गवे नमः स्वाहा, ओम शनेश्वराय नमः स्वाहा, ओम राहवे नमः स्वाहा, ओम केतवे नमः स्वाहा. आपण नवार्णव मंत्राची 108 वेळा आहुती देणार आहोत. जेव्हा स्वाहा म्हणू तेव्हा आपण समिधा आणि तूप आणि जी सप्तधान्य घेतली आहेत त्यांची आहुती देणार आहोत. तर आता आपण आहुती द्यायला सुरुवात करूयात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं ओम ऐं ह्रीं क्लीं श्री चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं श्री चामुंडाय विच्चे ओम स्वाहा, ओम ऐं ह्रीं. आता आपण महामृत्युंजय मंत्राची महादेवाला देखील आहुती देणार आहोत. त्यासाठी मंत्र आहे ओम नमः शिवाय ओम स्वाहा, ओम नमः शिवाय ओम स्वाहा. ओम मृत्युंजय महादेव त्राहि मा शरणां गतं जन्ममृत्युंजराव्याधि पीडितं कर्मबन्धने ओम स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनां मृत्युर्मोक्षीयमामृतम्. ओम साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम स्वाहा. महालक्ष्मीची आहुती. ओम ह्रीं सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मी वरलक्ष्मीचे प्रसन्नं मम सर्वदा. श्री महालक्ष्मी नमः स्वाहा. नवनाथांची आहुती द्यायची आहे. ओम गोरक्ष जालंधर चरपट अर्धभंग कानेश्व मचिंद्रमाद्यां चौरंगी रेवणक भर्तरी संज्ञां भूम्यां मम बभुं नवनाथं सिद्धं. ओम नवनाथाय नमः ओम स्वाहा, ओम नवनाथाय नमः स्वाहा, ओम नवनाथाय नमः स्वाहा. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः ओम स्वाहा, ओम राम गगभाई शांती दे, ओम गगनगिरी परमेश्वराय विद्महे परमपूज्याय धीमहि. आता सर्वात शेवटी आपल्याला हवनामध्ये एक नारळ किंवा सुपारी दोघांपैकी जी गोष्ट असेल त्याची संपूर्ण आहुती द्यायची असते, ती अर्पण करायची आहे. माझ्याकडे नारळ नाही सुपारी आहे तर ती अर्पण करून पूर्णाहुतीचा मंत्र म्हणूयात. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आता यानंतर हवन शांत होऊन द्यायचं आहे आपोआप. आणि त्यानंतर जो कलश आपण मांडलेला आहे त्या कलशातील पाणी घरभर संपूर्ण पसरवून घ्यायचं आहे. आणि पूजेमध्ये जो आपण रक्षासूत्रम म्हणून जो दोरा ठेवलेला आहे तो घरातील हवन करणाऱ्या व्यक्तींनी हातामध्ये बांधायचा आहे. अशा प्रकारे घरच्या घरी आपण हवन कसं करू शकतो हे मी आज तुम्हाला शेअर केलेलं आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.